बातमी येत आहे की त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा, आदिवासींसाठी वेगळा आयोग स्थापन करण्यात येणार. म्हणजेच लक्षात घ्या, आदिवासींसाठी हे राज्य आयोग हा वेगळा स्थापन करण्यात येणार आहे. पूर्वी जर याचं समजा आता पार्श्वभूमी जर बघायला गेला आपण, तर लक्षात घ्या यांनी काय म्हटलेलं आहे, राज्य अनुसूचित आयोग. बघा, राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे विभाजन केले जाणार आहे. म्हणजे विभाजन हे कशा पद्धतीने होणार, म्हणजे सुरुवातीला कसं झालेलं होतं की केंद्र सरकारने, केंद्र शासनातर्फे आपल्या घटनेमध्ये स्थान दिलेलं आहेच, बरोबर आहे. तर लक्षात घ्या, त्यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे, एक घटनात्मक आयोग आहे जो की केंद्राचा आयोग. केंद्राने काय केलं, सुरुवातीला अनुसूचित जाती म्हणजे शेड्यूल ट्राईब आणि शेड्यूल कास्ट या सरकरिता, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती करिता एकत्र आयोग स्थापन करण्यात आलेला होता. एक मग काही काळानंतर, कालांतराने काय केलं, अनुसूचित जमातीसाठी वेगळा करण्यात आला आयोग आणि अनुसूचित जातीसाठी वेगळा आयोग करण्यात आलेला होता, बरोबर आहे. त्यानंतर त्यानंतर त्याच आधारे जर विचार केला, आणि तो घटनात्मक आयोग आहे, हे एक महत्त्वाचं आहे. आणि त्याच पुढे लक्षात घ्या की त्यांनी असं म्हटलेलं आहे की परत अनुसूचित जमातींचे प्रश्न आणि अनुसूचित जातींचे प्रश्न कुठेतरी अडचणीत यायला लागले, म्हणून यांचा स्वतंत्र आयोग असला पाहिजे असं या पद्धतीने विचार केलेला आहे. म्हणजेच काय, यांनी काय म्हटलेलं आहे की अनुसूचित जाती जमातीच्या आयोगाचे विभाजन होईल. म्हणजेच काय, अनुसूचित जाती आयोग हा वेगळा होईल आणि जमाती आयोग हा वेगळा होईल, अशा पद्धतीचे दोन आयोग नेमले जाणार आहे, बरोबर. याची पार्श्वभूमी बघा, म्हणजे का बरं नेमण्यात येईल, काय अडचणी त्याच्या काय असतात. मग अनुसूचित जमाती आयोग जेव्हा वेगळा होईल तर त्यामध्ये त्यांची कार्य काय असणार हे यामध्ये देण्यात आलेले आहे. आपण पुढे बघूच, डिस्कस करू, पण याच्या पूर्वी बघू की घटनात्मक स्थान कशा पद्धतीने देण्यात आलेला आहे, घटनेमध्ये कुठे दर्जा देण्यात आलेला आहे. कारण मित्रांनो लक्षात घ्या, हा जो मुद्दा येतोय तर आपल्याला राज्यसेवा पूर्व असू द्या किंवा कंबाईन पूर्व असू द्या, यामध्ये तुम्हाला अभ्यासामध्ये दिलेलंच आहे की प्रश्न आलेला आहे घटनात्मक आयोग आणि गैर घटनात्मक आयोग, बरोबर आहे. त्यालाच आपण कॉन्स्टिट्युशनल किंवा नॉन कॉन्स्टिट्युशनल म्हणतो, बरोबर आहे. एक मग या आयोगांवरती प्रश्न आलेले असल्यामुळे हा त्यामध्ये घटनात्मक आयोगांमध्ये हा अनुसूचित जाती जमाती आयोग येतोय आणि प्रश्न आलेले आहे यावरती. जर विचार करा आता घटनेमध्ये कशा पद्धतीचं आलेलं आहे, राष्ट्रीय जमाती आयोग स्थापन करण्यात आला. याच वेळेस मग काय, 1990 ला 65वी घटना दुरुस्ती करण्यात आली. 1990 ला 65वी घटना दुरुस्ती. मग हे घटना दुरुस्ती करण्यात येऊन मग घटनेमध्ये बघा 338 या कलमानुसार, बरोबर, घटना दुरुस्ती करून यामध्ये कलम 338, बरोबर आहे, 338 कलम नुसार पुढे काय झालेलं लक्षात घ्या. आता 338 या कलम नुसार त्यांनी काय करण्यात आलं पुढे, की सांस्कृतिक आणि भौगोलिक भिन्नता म्हणजे त्यांची काय असायला पाहिजे. म्हणजे पुढे बघा, आदिवासी समाजामध्ये ज्या त्यांच्या संस्कृती आलेल्या ते एक, आणि ते कुठल्या भौगोलिक प्रदेशामध्ये राहतात, ह्या दोन्ही पद्धतीचा विचार करून त्यांनी काय करण्यात आलेलं, एक आदिवासी व्यवहार मंत्रालय स्थापन करण्यात आलेलं. म्हणजे लक्षात घ्या, यामध्येच त्यांनी काय करण्यात आलं, म्हणजेच काय तरतूद अशी करण्यात आली की त्यावेळेस पुढे काय आलं होतं, सांस्कृतिक आणि भौगोलिक प्रदेश, बरोबर, सांस्कृतिक सांस्कृतिक आणि भौगोलिक, सांस्कृतिक आणि भौगोलिक प्रदेशातील प्रदेशानुसार त्यांची भिन्नता आलेली आहे. प्रदेशानुसार भिन्नता, बरोबर, सांस्कृतिक आणि याच्यानुसार भिन्नता आलेली आहे. मग याच धर्तीवरती त्यांनी काय विचार केलेला होता बघा, 90 ला किती झाली, ही घटना दुरुस्ती झाली, बरोबर आहे, कलम 65 338 नुसार त्यामध्ये करण्यात आली. आणि त्यामुळे त्यांनी विचार करून की हे मंत्रालय एक वेगळं असायला पाहिजे, यामध्ये निर्णय एक वेगळ्या पद्धतीने घेण्यात यावा, हे ठेवून त्यांनी काय केलं बघा, 1999 ला याच पद्धतीने लक्षात आहे. नंतर पुढे 1999 ला एक मंत्रालय स्थापन करण्यात आलं. म्हणजेच काय, ते मंत्रालय असं होतं की त्यामध्ये लिहून तिथे आदिवासी मंत्रालय, आदिवासी व्यवहार, लक्षात घ्या, आदिवासी व्यवहार मंत्रालय ठेवतं यामध्ये. 1999 ला आदिवासी व्यवहार मंत्रालय एक स्थापन करण्यात आलेलं होतं याच वेळेस, लक्षात घ्या, आदिवासी व्यवहार मंत्रालय स्थापन करण्यात आलं. आणि याच मंत्रालया अंतर्गत मग बाकीचं पुढे जे काही कार्य असायचे ते कार्य चालायचे, हा एक मुद्दा येतो. त्याच वेळेस लक्षात घ्या, हे झालं एक. मग याच घटना दुरुस्तीच्या अंतर्गत पुढे लक्षात घ्या, हा झाला एक मुद्दा.
म्हणजे आयोग आपल्याला लक्षात आलं की हे आयोग घटनात्मक आहे कलम 338 नुसार हा हे केला. पुढेच बघा 1 मार्च 2005 ला आधी काय झालं, याचे मंत्रालय स्थापन करण्यात आलं आणि नंतर मग काय केलं, या मंत्रालयाच्या अंतर्गत एक आयोग स्थापन करण्यात आला, तेच म्हणजेच 1 मार्च 2005 रोजी. 1 मार्च 2005 रोजी काय करा, त्याच वेळेस लक्षात घ्या की 1 मार्च 2005 रोजी राज्य अनुसूचित जाती व जमाती आयोग स्थापन करण्यात आला. म्हणजे आपण जो आता राज्याविषयी म्हणतो ही बातमीच तिथे आलेली आहे तेच. मग याची स्थापना कधी झालेली असेल ते लक्षात घ्या की स्थापना झालेली ते 1 मार्च 2005 नुसार राज्य अनुसूचित जाती व जमाती आयोग, राज्य अनुसूचित जाती व जमाती आयोग. राज्य अनुसूचित जाती व जमाती आयोग हा स्थापन करण्यात आला 1 मार्च 2005 ला. बरोबर आहे. मग याच्याच अंतर्गत मग पुढे कसं करणार, ही न्यूज बातमी अशी आली की मग यांच्याच अंतर्गत बघा यामध्येच दिलेलं आहे, ह्या बातमीमध्येच दिलेलं आहे की यांचा मग दर्जा काय असायला पाहिजे. बरोबर, म्हणजे या ठिकाणी ह्या आयोगाचा अध्यक्ष कोण असायला पाहिजे ते लिहा त्यामध्ये. बघा 2000 ऑक्टोबर 2024 ला, ऑक्टोबर 2024 रोजी, ऑक्टोबर 2024 रोजी मध्ये या अध्यक्षाचा म्हणजे ह्या आयोगाचा जो अध्यक्ष असणार, मग अध्यक्षाचा दर्जा कोणता असणार आहे, तो राज्यमंत्र्याचा दर्जा देण्यात आलेला आहे. बरोबर. मग ऑक्टोबर 2024 ला त्यांनी काय केलं, याच वेळेस ही बातमी येतं तर यामध्ये याचा जो अध्यक्ष असणार आयोगाचा त्याला राज्यमंत्र्याचा दर्जा देण्यात आला. म्हणजे अध्यक्षाला राज्यमंत्रीचा दर्जा. आलं लक्षात मित्रांनो. बघा या अध्यक्षाला राज्यमंत्रीचा दर्जा देण्यात आलेला होता आणि याच वेळेस मग या अध्यक्षाकडे काम कोणते असणार. बरोबर. मग दर्जा दिल्यानंतर ह्या म्हणजे आयोगातर्फे जे काम करण्यात येणार त्याचे ते महत्वाचे आहे. त्यामधला एक येतं बघा, त्यामध्ये काय होतं, एक संरक्षण म्हणजे त्या धर्मामध्ये त्या जमातीचं एक प्रकारे संरक्षण कशा पद्धतीने होणार की हे एक पहिलं काम. त्यानंतर दुसरं काम येतं त्यामध्ये त्यांना आरक्षणासंदर्भात कशा खरंच सुविधा मिळत आहे का, की आरक्षण मिळत आहे नाही मिळत आहे किंवा त्यांनावरती कुठे भेदभाव होत आहे का, म्हणजे असं दुसरं कार्य आलेलं आहे म्हणजेच आरक्षण. बरोबर आहे. त्यानंतर तिसरा मुद्दा येतो की त्यांची जमातीचे कल्याण कशा पद्धतीने करता येईल. म्हणजे लक्षात घ्या पहिलं संरक्षण आलं, ते धर्म कसा समाज जमात कशा पद्धतीने संरक्षण करता येईल ते. त्यानंतर त्यांना आरक्षण कसं म्हणजे मिळवून देता येईल म्हणजे राज्य शासनाच्या नोकरीमध्ये शिक्षणामध्ये कशा पद्धतीनं. आणि तिसरं त्या जमातीच्या कल्याणाकरिता काय काय करता येईल म्हणजे योजना आहे, सुरक्षा कशा पद्धतीने देता येईल म्हणजेच काय जमातीचे कल्याण. म्हणजे ह्या सर्व गोष्टीवरती त्यांनी काम करण्याचं हे लक्षात आलेलं आहे. कार्य कुठली दिलेली आहे, अनुसूचित जातीच्या यादीमध्ये एखाद्या जातीचा समावेश करण्याची किंवा वगळण्याची शिफारस करणे हे राज्य आयोगाचं काम असतो. त्यानंतर दुसरं अनुसूचित जमातीसाठी राज्यघटना व राज्य सरकारकडून उपलब्ध सवलती व हक्कांसाठी आपला उपाय सुचविणे हा दुसरा मुद्दा आलेला आहे. तिसरा जर समजा त्यामध्ये तक्रारीची चौकशी करणे, एखादी तक्रार करण्यात आली असेल तर. बरोबर. त्यानंतर सामाजिक, याच मध्ये काय दिलं त्यांनी, सामाजिक आर्थिक विकासाच्या संदर्भात एक सहभाग नोंदविणे, एक सरकारला सल्ला देणे. त्याच मध्ये लक्षात घ्या हे महत्वाचे तरतूद आहे मित्रांनो. ते बघा त्यांनी म्हटलेलं आहे की या ठिकाणी बघा अनुसूचित जाती व जमाती संदर्भात अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 आणि नागरी हक्क संरक्षण कायदा 1955 या संदर्भात पीडित व्यक्तीस देणाऱ्या अर्थसहाय्याचा जर त्यांच्यावरती कुठला अत्याचार झाला, जर कुठे काही भेदभाव झाला तर त्या संदर्भात त्यावरती निर्णय घेण्याचा अधिकार हा त्यांना देण्यात आलेला. एक कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक तक्रारी स्वीकारणे, तपासणे आणि कल्याणकारी योजना संबंधी जे आपण आता थोड्या वेळापूर्वी बघितलेलं आहे हे लक्षात घ्या मित्रांनो. यामध्ये दिलेलंच आहे त्यांनी बघा राज्य अनुसूचित जाती आणि जमाती आयोगाचे विभाजन करण्यात येणार आहे. येत्यामध्ये काय विभाजन करण्यात येणार त्यांचं वेगवेगळ्या पद्धतीने. पुढे त्यांनी म्हटलेलं आहे की त्याचबद्दल बघा राष्ट्रीय जनजाती आयोगाने नुकताच राज्याचा दौरा, म्हणजे हे कधी सुचवलेलं आहे, हे केंद्रीय आयोग आहे त्यांनी सुचवलेलं आहे की राज्य पातळीवरती एक अभ्यास गट नेमून. आणि त्याच वेळेस बघा अनुसूचित जाती आणि जमातींच्या कल्याणासाठी बघा याची स्थापना झाली आहे 1 मार्च 2005 रोजी. आपण जे आता डिस्कस केलं आयोगाची स्थापना करण्यात आली. आणि बघा वैधानिक संस्था असलेल्या या आयोगाच्या अध्यक्षाला ऑक्टोबर 2024 मध्ये राज्यमंत्री पदाचा दर्जा देण्यात आलेला आहे. महत्वाची बातमी येतं. त्या संदर्भात त्यांच्याकडून कामं कुठले होणार ते दर्शविण्यात आलेले आहे. आणि अशा पद्धतीने ही न्यूज लक्षात घ्या की किती आपल्याला महत्वाची आहे हे लक्षात येतं. म्हणजेच काय
शेड्यूल्ड ट्राईब, अनुसूचित जाती आणि जमाती यांच्यावरती कशा पद्धतीने कुठे भेदभाव होतोय का, त्यांच्या कल्याण होतंय का, त्यांच्या कुठल्या तरी त्यांना म्हणजे ज्या शासनाच्या सुविधा आहे या त्यांच्यापर्यंत खरंच पोहोचत आहे का, याविषयी त्यांनी कल्याण करणं, यावरती निरीक्षण करणं, अभ्यास करणं आणि त्यांच्यापर्यंत प्रत्येक गोष्टी पोहोचवणं हे या आयोगाचं काम असतं. म्हणजे त्या धर्माचं किंवा त्या जमातीचं कशा पद्धतीने संरक्षण होईल, दुसरा विषय असतो की त्या धर्माचं त्या जमातीचं कशा पद्धतीने कल्याण होईल आणि त्यांना आरक्षण प्रत्येक गोष्टीमध्ये मिळत आहे का, यावरती सुद्धा अभ्यास करणं हे. म्हणून मित्रांनो, ही बातमी तेवढीच महत्वाची आहे जेवढी अभ्यासाला त्यांनी लक्षात घ्या. हे घटनात्मक आयोग असल्यामुळे हा केंद्र सरकारच्या दर्जावरती राज्य सरकारने नेमण्यात आलेला आयोग आहे.